तर आज सकाळी मी 4ला उठलेलो आहे. 8 तासांची झोप चांगली झालेलीच आहे. आज सकाळचं बॉडी वेट 54.7च होतं, जे की कमी झालेलं नाही अजून. का कुणास ठाऊक. खरं ओट्स खाल्लेले आहेत प्री वर्कआउटसाठी. त्यानंतर मेडिटेशन आणि बुक रीडिंग आवरलेलं आहे. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर लगेच मी आलो जिममध्ये. आज होता रिस्टार्ट डे 155. आजचा नंबर जरासा इंटरेस्टिंग पण आहे आणि काइंड नाईस. इन्क्लाइन बार्बल प्रेस झाल्यानंतर मी पेगडेकच्या ऐवजी डंबल फ्लाय घेतलं आणि हां यार लई वियर्ड साऊंड करावलं. हां खरं साईड डेल्सचे पण एक्सरसाइज घेतलेले आहेत. ट्रायसेपसाठी ओव्हरहेड एक्सटेन्शनचे टोटल 3 सेट आणि पुशडाऊनचे टोटल 2 सेट, कारण की पुशडाऊनमुळं पण चांगला फायदा व्हायला आहे मला. त्यानंतर लगेच आलो पोझिंगमध्ये आज जरा आय नो खूप वेअर्ड साऊंड कराल तर खरं भारी वाटाले जेन्युअनली. का कुणास ठाऊक. आज मला शोल्डरच्या वेन पण दिसलीत, भलेही माझं वेट का वाढलेलं असून ते. कसं दिसलीत काय माहीत नाही. साईड डेल्स वगैरे त्यांनी ओके, पॉपअप वगैरे त्यांनी झालं. आणि हा ड्रेस विनाकारणच घातलेला मी, जास्त काय बोलण्यासारखं नाही आहे. पोस्ट वर्कआउटमध्ये नेहमीसारखं खाल्लेलं आहे. दुपारच्या जेवणामध्ये खूप जरा बदल दिसत असेल, फक्त एग्स आहेत. आणि त्यानंतर ॲब्स पण मी कंटिन्यू आता मारायला सुरू करणार आहे जेव्हा असते त्या मीन आज लोअर ॲब्स होते. आणि त्यानंतर डिनरमध्ये पण फक्त एग्स, कारण की ह्याच्या प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट झाल्यानंतर मी नुसता एग्सच खाणार आहे, कारण की मला आता जो इतका जास्त सरप्लस झाला होता तो कमी करायचा आहे. आजच्या दिवसाचे टोटल 13,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.